मागील आठवड्यापासून नायसिन क्रीड आपण सुरू केलेले आहे. नायसिन मतांगीकार. आणि मागील आठवडी आपण मागच्या बायबल अभ्यासामध्ये आपण पाहिलं की कसा हा जो नायसिन मतांगीकार आहे तो उदयास आला. अं, काय हा पवित्र शास्त्रीय आहे का? का बरं देवाच्या लोकांना एकत्रित येऊन हा कबुलीनामा तयार करावा लागला, मंडळी समोर सादर करावा लागला? तर मग त्याची उत्तर आपण मागच्या आठवडी परिचय आपण अभ्यासत असताना पाहिला, जिथं आपण पाहिलं की 3 धर्मसभा झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्या तिन्ही धर्मसभा ज्या होत्या, त्या जे 3 पाखंडी मत उदयास आलेले होते, त्या पाखंडी मताला वचनाद्वारे दिलेलं प्रतिउत्तर होतं. आणि आपल्याला माहित आहे की एरियस नावाचा जो व्यक्ती होता, त्या काळामध्ये फारच प्रसिद्ध तो होता. आणि तो प्रसिद्ध झाला. अलेक्झांड्रियन त्या त्या चर्चचा तो एक वडील म्हणतात किंवा सेवक म्हणतात, काही लोक माहित नाही काय असावं, परंतु त्या चर्चचा तो एक भाग होता. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की तो त्याने एक पाखंडी तत्व मांडलं, जे त्रैक्यावर हात घालणारं होतं, जे पूर्णपणे सैतानी होतं. आणि ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे ते विरूप करणार होतं. आणि ते जे तत्व होतं ते खास करून त्रैक्यातील दुसऱ्या व्यक्तीवर आधारलेलं होतं, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर. त्याने ख्रिस्ताचं जे सार्वकालिकपण आहे ते नाकारलं. ख्रिस्ताचं दैवत्व त्याने नाकारलं. तो म्हटला की ख्रिस्त जो आहे तो दैवी नाही. त्याचं पूर्व अस्तित्व नव्हतं, नाही का? तो पित्यापासून आला, म्हणजेच काय की पित्याने त्याला जगाच्या निर्मितीच्या अगोदर निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्त जो आहे तो सार्वकालिक नाही. आणि मग अ, हे जे तत्व होतं इतकं भयंकर होतं की ज्यामुळं 3ऱ्या शतकामध्ये अ, जणू काय गोंधळ उडाला. आणि मग त्यामुळं जो कॉन्स्टंटाईन राजा आहे, त्याने धर्म परिषद बोलवली. जशी अ, प्रेषितांची कृत्यमध्ये आपण पाहतो अध्याय 15 मध्ये, जशी धर्म परिषद झाली पहिली, नाही का, यरुशलेम मध्ये. त्याचं कारण काय होतं? कारण जे यहुदी धर्म पुढारी होते ते अ, नियमशास्त्र पुन्हा लावत होते. आणि इथं मात्र इथं तर भयंकर असा पाखंड चालू होतं, कारण त्रैक्यावर घाला येत होता. आणि मग अशा वेळी आपल्याला पाहायला भेटतं की काही जे जे देवाचे लोक, चांगले अभ्यासक, ते एकत्रित आले. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी एक मताने पवित्र शास्त्रानुसार त्या प्रत्येक पाखंडी मताला, त्या शिक्षणाला विरोध केला. आणि पवित्र शास्त्रानुसार हे अशा प्रकारे आहे. पवित्र शास्त्र त्रैक्य देवाबद्दल शिकवितं. पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल शिकवितं की तो सार्वकालिक पुत्र आहे, त्याला निर्माण केलेलं नाही. पवित्र शास्त्र पवित्र आत्म्याबद्दल शिकवितं. पवित्र शास्त्र अ, अ, त्या सार्वत्रिक मंडळीबद्दल शिकवितं. आणि मग या 3 ज्या धर्म परिषद झाल्या, या 3 धर्म परिषद मध्ये 3 महत्वाचे मुद्दे काढण्यात आले. आणि ते 3 मुद्दे एकत्र करण्यात आले. आणि विशेष करून कॉन्स्टन्टिनोपल त्या ठिकाणी जी धर्म परिषद झाली होती, त्या ठिकाणी नायसिन क्रीड किंवा नायसिन मतांगीकार जो आहे त्याला काय म्हणू शकतो आपण, एक पाठिंबा देण्यात आला या मताला किंवा या कबुलीनाम्याला, की हा पवित्र शास्त्रीय आहे. आणि मग विशेष करून आपण पाहतो की तो कबुलीनामा किंवा तो मतांगीकार काय आहे, हा मंडळीचा एक मतांगीकार आहे किंवा विश्वासाची कबुली आहे, जी पवित्र शास्त्रातून घेण्यात आलेली आहे. आणि ज्या प्रकारे प्रेषितांचा मतांगीकार आहे तशाच प्रकारे हा देखील आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो पुढील प्रमाणे बघा: सर्व समर्थ एकच देव, जो पिता आकाश व पृथ्वी
चा दृश्य व अदृश्य गोष्टींचा निर्माण करता त्याचवर आम्ही विश्वास ठेवितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक, अनिर्मित, पित्यासारखा स्वभाव असणारा, ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले, आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी तो स्वर्गातून खाली उतरला. तो पवित्र आत्म्याद्वारे व कुमारी मरियेद्वारे देहधारी झाला व त्याला मानव करण्यात आले. पण ते पिलाताच्या अधिकाराखाली त्याला आमच्यासाठी क्रुसावर देण्यात आले. त्याने दुःख सोसले आणि त्याला पुरण्यात आले. शास्त्रानुसार तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला व स्वर्गात चढला आणि देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो त्याच्या गौरवाद्वारे पुन्हा येणार आहे. आणि आम्ही पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, जो जीवनाचा प्रभू व दाता आहे, जो पित्यापासून व त्याच्या देव पुत्रापासून येतो आणि पित्याप्रमाणेच व पुत्राप्रमाणेच त्याचीही भक्ती केली जाते व गौरविला जातो. तो संदेष्ट्यांद्वारे बोलला, आम्ही एकच पवित्र सार्वत्रिक प्रेषितीय मंडळीवर विश्वास ठेवतो. पापांच्या क्षमेसाठी आम्ही एकाच बाप्तिस्म्याची कबुली देतो. मृतांचे पुनरुत्थान तसेच येणाऱ्या जगामधील जीवन यांची आम्ही वाट पाहतो. आमेन. तर हा नायसियन मतांगीकार आहे. किती अद्भुत रीतीने त्याची जुळवाजुळव करण्यात आलेली आहे. मंडळीचा खरा विश्वास काय आहे? जर मंडळीला तपासून पाहायचं आहे, समजून घ्यायचं आहे, जो पवित्र शास्त्रावर आधारित आहे, तर तुम्ही नायसियन जो मतांगीकार आहे तो वाचा, तो ऐका आणि तो कबूल करा. कारण पवित्र शास्त्राची जी तत्व आहेत त्याची सोपी आणि अगदी लहान यादी जर आपण म्हणू, तर ती यादी आपल्याला या नायसिन मतांगीकारामध्ये पाहायला भेटते. आता एरियस जो होता त्याने जे पाखंडी शिकवण दिलं, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं आणि पुन्हा एक वार सांगत आहे, त्याने काय शिकवलं होतं? येशू ख्रिस्त हा निर्मित आहे, तो पित्यासारखा सार्वकालिक नाही. येशू हा बदलणारा आहे. पित्यासारखा तो सार्वकालिक आणि अपरिवर्तनीय नाही. पिता सार्वकालिक आहे आणि अपरिवर्तनीय आहे. पिता जो आहे तो स्व अस्तित्व असणारा आहे. आणि मग हे जे तत्व होतं, हे न कळत त्रैक्याला सुद्धा डाग आणणार होतं. कारण त्रैक्यातील दुसऱ्या व्यक्तीवर हा भयंकर भयंकर आघात करणारं हे होतं. आणि म्हणूनच एरियस जो होता तो सत्य शेवटी मग एकच देव इथे येतो. पण हा तो देव आहे, तो मग यहोवा जो पिता आहे आणि फक्त तो एकाच देवाबद्दल तो विचार करत आहे. आपण एकाच देवपणामध्ये सामावलेले तीन व्यक्ती, देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्याच्याबद्दल तो विचार नाही करत आहे. आणि जर हे जे पाखंडी मत आहे, जर असंच पुढे चालत राहिलं असतं, तर सर्व लोक तर ते शेवटी यहोवा विटनेस झाले असते, नाही का? यहोवा साक्षी आज जो पंथ उदयाचा आहे बघा, तो ह्या शिकवणीवर आधारलेला आहे एरियसच्या. आणि मग हे अगदी चुकीचं आहे, चुकीचं आहे. कारण ते यहोवा विटनेस वाले म्हणतात की फक्त यहोवा हाच देव आहे. मग पुत्राला ते नाकारतात आणि पवित्र आत्म्याला पण ते नाकारतात. तर मग नायसियन मतांगीकार जो आहे तो आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने त्रैक्य देवाबद्दल मार्गदर्शन तो करतो. आता एरियस जो होता, एरियसनी आपल्याला पाहायला भेटतं जे जे, जे पाखंडी त्याची शिकवण त्याने पसरवली आणि इतकी ती पसरली भयंकर रीतीने, पूर्ण जगभर पसरली. कारण जहाजाद्वारे त्याने जे लिहिलेले पत्र होते ते वेगवेगळ्या ठिकाणी पांगल्या गेले, वेगवेगळ्या ठिकाणी इतका त्याचा परिणाम आपण म्हणतो की एक असं व्यापक प्रमाणात झालेला होता की वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं शिक्षण पांगत चाललेलं होतं, चाललेलं आहे. पण कॉन्स्टन्टिनोपल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला, त्याला बहिष्कृत करण्यात आलं. आणि तो इतका प्रसिद्ध होता एरियस, की त्याने काय केलं, ज्यावेळेस त्याला मंडळीच्या बाहेर काढण्यात आलं, त्याला मंडळीच्या बाहेर काढण्यात आल्यानंतरही
त्याने काय केलं, बाहेरील राजकीय जे लोक होते त्यांचा आधार घेतला, राजाचा आधार घेतला, सम्राटाचा आधार घेतला, कारण सम्राट सुद्धा त्याच्या बाजूने होता. आणि मग त्याचा आधार घेऊन त्याने काय केलं, मंडळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मंडळीच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग बॅझंटाईन जो सम्राट आहे त्याने काय केलं, त्या सम्राटाने कॉन्स्टन्टिनोपलचे जे वडील होते किंवा पूर्वज आपण म्हणू अलेक्झांडर नावाचा, त्याला सांगितलं की तू एरियसला जो आहे तू त्याला स्वीकार, नाही का, आपल्या त्या कॅथेड्रल मध्ये तू त्याला जे प्रभू भोजन आहे, पवित्र जे कम्युनियन आहे, त्याच्यामध्ये त्याला एकत्रित येऊ दे, त्याला सहभागी होऊ दे. पण अलेक्झांडर जो होता त्याने विरोध केलेला आहे त्या गोष्टीला. आणि मग तो एका अशा पेचात सापडला होता, कारण त्या सम्राटाने आदेश दिलेला होता. आणि अशा वेळेस तो म्हटला की ज्याने माझ्या प्रभूच्या विरुद्ध हात उचललेला आहे, हा जो सैतानी शिकवण घेऊन आलेला आहे, ज्याने खुद्द आमच्या तारणाऱ्या ख्रिस्तावर बोट दाखवलेला आहे, आणि ज्याने अ, अ, आमच्या आमच्या त्रैक्य देवाला अ, ज्याने डाग पोचवलेला आहे, अशा सैतानी शिकवणीच्या व्यक्तीला ते जे शरीराचं मर्म त्याला कधीच माहित नाही, ज्याने त्या मस्तकालाच डायरेक्ट चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे, ख्रिस्ताच्या शरीरासोबत अपवित्र कृत्य करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. मग त्याने प्रार्थना केली अलेक्झांडरने की पहा, तो दिवस नाही का, ज्या दिवशी तो अरेस या मंडळीमध्ये त्या कम्युनियन साठी येईल, तो दिवस पाहण्यापूर्वी त्याला मरण यावं. प्रभू, त्याला तू जिवंत ठेवूच नको, कारण ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म त्याला माहित नाहीये. आणि तो या पवित्र त्या विधीमध्ये, मंडळीच्या सहभागितेमध्ये, प्रभू भोजनामध्ये तो एकत्रित व्हायला येत आहे. आणि तो तर ख्रिस्ताचा शत्रू आहे. आणि मग काय झालं की शनिवारचा दिवस होता, आणि मग ऍरेस जो आहे त्याने उद्या आता तो चर्चला जाणार, नाही का, दुसऱ्या दिवशी त्याची त्याने अपेक्षा केली, त्याच्याबद्दल त्याने विचार केला की आता मी उद्या जाणार आणि आता मी ते कम्युनियन घेणार आहे, मी त्या प्रभोजामध्ये सहभागी होणार आहे. पण काय घडलं माहितीये का, ज्यावेळेस तो दिवस आला आणि तो त्या ठिकाणी जाणार, त्यावेळेस देवाचा क्रोध त्याच्यावर भयंकर भडकलेला आहे. तो शाही राजवाड्यातून बाहेर पडला आणि त्या ठिकाणी निघत असताना तो इतका घमंडाने निघाला होता, कारण त्या ठिकाणी युसीबीएन समर्थकांच्या जमावाने त्याला पहारेकराप्रमाणे घेरलेलं होतं. जणू काय त्याच्या आजूबाजूला असे पहारेकरी किंवा गार्ड होते त्याच्या आजूबाजूला, आणि तो गर्वाने फुगलेला होता. आणि त्यांच्यामधून तो पूर्ण शहरामध्ये इकडे तिकडे फिरला. आणि शेवटी तो ज्यावेळेस चर्चकडे यायला निघाला, आणि तो निघालेला असताना त्या ठिकाणी अशी एक जागा होती, त्या ठिकाणी तो आला आणि तिथं अचानक त्याच्या सत्सद विवेकामध्ये त्याला भीतीने पछाडलं. आणि इतकी भयंकर दहशत त्याच्या अंतःकरणामध्ये देवाने निर्माण केली की ज्याचा परिणाम त्याच्या पोटात खळबळ उडाली. आणि इतकी भयंकर की त्याने त्या ठिकाणी लोकांना विचारलं की मला वॉशरूमला जायचंय, बाथरूमला जायचंय, मला नाही का बाहेर जायचं. आणि मग त्या लोकांनी दाखवलं की कॉन्स्टन्टाईनच्या त्या फॉरमच्या मागच्या बाजूला तुम्ही जा. आणि त्या ठिकाणी तो गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की तो त्या त्या बाथरूम मध्येच गेला, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला भयंकर अशक्तपणा जाणवला. आणि मग अ, अ, आपल्याला पाहायला भेटतं की त्या ठिकाणीच अ, शौचा सोबत काय झालं, त्याचे आतडे बाहेर पडले. हे भयंकर भयंकर अ, रक्तस्राव झाला. आणि इतका भयंकर तो होता की तो जाग्यावर तिथंच मरण पावला. आणि मग ते जे ठिकाण होतं त्या ठिकाणी ती दुर्घटना घडली, त्या ठिकाणाकडे ते कॉन्स्टन्टिनोपल त्या ठिकाणी घडलं. त्या ठिकाणी लोक जाता येता बोट दाखवून म्हणायचे की हा जो मृत्यू झालेला आहे, हा देवाचा क्रोध आहे त्याच्यावर भडकलेला, कारण त्याने त्याने त्या जिवंत देवावर बोट दाखवलेला आहे, त्या जिवंत देवाला नाकारलेला आहे. आणि त्याने त्या प्रभू तारणाऱ्या ख्रिस्ताचं दैवत्व नाकारलेलं आहे. आणि पाखंडी शिकवण त्याने दिली, पहा तो कसा मेला,
आणि लोक त्या ठिकाणी थट्टा करत होते त्या जागेची. आणि त्याच्यातीलच एका समर्थकाने काय केलं, त्यामुळं ते जे ठिकाण होतं आणि ते जे बाथरूम, ती जी जागा होती, त्याने सर्व नष्ट केलं. कारण लोक येऊन थट्टा करायचे आणि त्याची आठवण यायची. आणि आजही त्या ठिकाणामध्ये आल्यानंतर त्याची आठवण येते की पहा, देवाचा क्रोध कसा त्या एरियसवर भडकलेला आहे. किती भयंकर ही गोष्ट आहे बघा. ज्यावेळेस देवाचं सत्य आणि तिने दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं सत्य कोणी दाबून ठेवू शकलं नाही. रोमकरास पत्र अध्याय 1 आणि वचन 18 आपल्याला ते सांगतं की त्यांनी जे सत्य आहे देवाचं, ते अनितीने दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर देवाचा क्रोध स्वर्गातून भडकलेला आहे. त्याच एक सुंदर उदाहरण मंडळीच्या इतिहासामध्ये आपण पाहतो, एरियसवर आलेला आहे. आता हा जो नायसियन मतांगीकार आहे, त्यातील पहिली जी लाईन आहे, त्यावर आज या सायंकाळी आपण मनन करणार आहोत. सर्व समर्थ एकच देव, जो पिता, आकाश व पृथ्वीचा, दृश्य आणि अदृश्य गोष्टींचा निर्माण करता, त्याचवर आम्ही विश्वास ठेवतो. आता आपली जी रूपरेषा आहे त्या कबुली नाम्याप्रमाणेच आहे. सगळ्यात पहिलं आपण शिकणार आहोत सर्व समर्थ एकच देव. त्यानंतर जो पिता, पित्याबद्दल आपण दुसऱ्या सत्यामध्ये शिकणार आहोत. आणि मग तिसरं सत्यामध्ये त्याचं कार्य आपण पाहणार आहोत, निर्माण करता म्हणून. आणि हा जो विश्वास आहे, आपले कबुली जबाब, त्याच्याबद्दल आपण चौथ्या सत्यामध्ये शिकणार आहोत. तर आज आपण फक्त सर्व समर्थ एकच देव, त्यावर आपण मनन करूया. आणि पुढच्या आठवडी पिता, निर्माण करता, त्याजवर आम्ही विश्वास ठेवतो, हे जे 3 सत्य आहेत त्यावर आपण मनन करणार आहोत. आता सर्व समर्थ एकच देव याबद्दल शिकवत असताना पवित्र शास्त्र नेहमी सुरुवातीपासून, जुना करार असो की नवीन करार असो, एकच जिवंत खऱ्या देवाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतो. आणि त्या एकच देवाबद्दल आपण थोडक्यात शिकत असताना सगळ्यात अगोदर जगाच्या दृष्टीने देव काय आहे, जग देवाबद्दल काय विचार करतं, ते आपण समजून घेऊ. आणि मग पवित्र शास्त्राच्या दृष्टीने देव काय आपण समजून घेऊया. आता जगाच्या दृष्टीने ज्यावेळेस आपण देवाबद्दल विचार करतो, तर एकेश्वरवाद त्याला म्हटलेला आहे. ते म्हणतात की देव म्हणजे ज्याला आपण व्यक्त करू शकत नाही, असं एक ते अंतिम सत्य आहे. ज्याला आपण समजू शकत नाही, ते एक शक्ती आहे, नाही का. ते एक शक्ती आहे. त्यानंतर दुसरा विश्वास आहे जगाचा, तो त्याला द्वैतवाद म्हणतात. ड्युएलिझम, द्वैतवाद. ते अशा प्रकारे म्हणतात की दोन समान परस्पर विरोधी शक्ती आहेत, एक चांगली आणि एक वाईट. आणि या दोन शक्ती ज्या आहेत त्या एक अगदी काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणू शकतो, की एकाचड एक आहे. त्याच्यामध्ये कोणती अशी कमी ताकदवार अशी नाहीये. तर एकमेकांना लढत देणाऱ्या त्या शक्ती आहेत. कधी चांगली शक्ती वाईट शक्तीवर विजय मिळवते, त्यावेळेस तुम्हाला चांगलं जगात घडताना दिसतं. पण कधी ज्यावेळेस वाईट तुम्हाला घडताना दिसत, याचा अर्थ वाईट शक्तीने चांगल्या शक्तीवर विजय मिळवलेला आहे. तर याला द्वैतवाद म्हणतात. आणि जग यावर सुद्धा विश्वास ठेवतं. त्यानंतर मानवतावाद, जिथं जग जे आहे हा विश्वास ठेवतं की मानव देव आहे. काय, मानव देव आहे. मग वेगवेगळ्या प्रकारे मानवाची भक्ती केली जाते. आता शेवटी आणखी एक वाद आहे, ज्याला नास्तिकवाद. ते म्हणतात की देवच नाही. ते लोक म्हणतात की खा प्या मजा करा. पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा असं एक उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं की एका व्यक्तीने अ, शेतात पीक लावलं, नाही का, त्याला भयंकर पीक आलं. त्यावेळेस त्याने त्या पिकाकडे पाहिलं आणि काय म्हटलं, हे माझ्या जीवा, खा पे आणि मजा कर. कारण नास्तिक जो आहे त्याचे विचार अशाच प्रकारचे आहेत. त्यानंतर सर्वेश्वरवाद, इथं ते म्हणतात की सर्व काही देव आहे, सर्व काही देव आहे. त्यानंतर अनेकेश्वरवाद जो आहे, ते म्हणतात की अनेक भिन्न भिन्न देव आहेत, त्यांच्यामध्ये दर्जा आहे. ते म्हणतात की अनेक देव आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा दर्जा आहे, वेगवेगळा दर्जा आहे. त्यानंतर देववाद जो आहे, जिथं ते म्हणतात की देवाने सर्व काही उत्पन्न केलं आणि तो सर्वांना त्याच्या नैसर्गिक नियमानुसार राहू देतो. त्यात तो हस्तक्षेप करत नाही. म्हणजे देवाने निर्माण केले आणि सोडून दिले आता. आणि तो आता काहीच पाहत नाही, म्हणून जे घरामध्ये घडत आहेत किंवा ज्या काही घडामोडी होत आहेत जगामध्ये, त्या आपोआप चाललेल्या आहेत. तर हे जे विश्वास आहे, जगातील विश्वास आहे,
आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. याला कोणत्याही प्रकारचा आधार नाहीये. पण ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राकडे येतो आणि पवित्र शास्त्राच्या दृष्टीने आपण चाचपतो, पारखतो आणि समजून घेतो, जिथं देवाने स्वतःला प्रगट केलेला आहे. आणि तिथून आपल्याला समजतं की खरा जिवंत देव काय आहे आणि तो कसा आहे. आणि त्याची व्याख्या बीटीसीपीच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारे दिलेली आहे. एकच व्यक्तिवाचक देव आहे. अ, आपण जग असं म्हणतं की देव एक शक्ती आहे, नाही का? पण इथं आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये जो प्रगट झालेला देव आहे तो व्यक्तिवाचक आहे. तो असा काहीतरी नाही का, शक्ती किंवा असं काहीतरी ज्याला आपण समजू शकत नाही अशा प्रकारे तो नाहीये. तो सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी असून तोच या विश्वाचा सार्वभौम निर्माण करता, सत्ताधीश आणि धारक आणि पालक आहे. पाहिलं? पवित्र शास्त्राचा देव हा व्यक्तिवाचक आहे. तो सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी असून तोच ह्या विश्वाचा सार्वभौम निर्माण करतात. त्यांनी सर्व काही निर्माण केलंय आणि तो या विश्वावर राज्य करणारा तो सत्ताधीश आहे. तो या विश्वाचं जतन करणारा आहे आणि पुरवठा करणारा आहे. ओके. आता अ, जो अ, जो जो शब्द आपण पाहिलेला आहे, सर्व समर्थ एकच देव. आता त्या सत्याकडे लक्ष देऊया. आता एकच देव ज्यावेळेस म्हटलेला आहे, तर याचा अर्थ इथं त्रैक्य देवाला काय म्हणू शकतो आपण, विरोध केला जात नाही. तर आपल्याला तिथं ज्यावेळेस एकच देव म्हटलेला आहे, तर त्या त्रैक्य देवाबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आता त्रैक्य देवाबद्दल विचार करत असताना पवित्र शास्त्र एकाच जिवंत देवाबद्दल शिकवितं. पण त्या एकच देवपणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं तीन जे व्यक्ती आहेत ते सामावलेले आपल्याला दिसतात. देवपिता, देवपुत्र आणि देवपवित्र आत्मा. आणि तिघांनाही वेगळं अस्तित्व आहे, परंतु तिघही एकच देव पण एकच देव पण आपल्याला तिघातही पाहायला भेटत आहे. आणि म्हणूनच एकच जिवंत खरा देव आपल्याला पाहायला भेटतो. पण तीन वेगळे व्यक्ती आपण पाहतो. आणि ज्यावेळेस आपण तीन व्यक्ती आपण म्हणतो, देवच पिता, देवच पुत्र आणि देवच पवित्र आत्मा, तर याचा अर्थ त्रिदेव नाही होत. त्रिदेव होत नाही, कारण पवित्र शास्त्र तीन देवांबद्दल नाही शिकवत, तर एकच देव आणि तीन व्यक्ती जे 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 त्या एकाच देवपणामध्ये सामावलेले आपल्याला दिसतात. जसं स्तोत्र 86 आणि 10 जर आपण वाचलं, तर तिथं आपण शिकू शकतो. स्तोत्र 86 10 आपण वाचूया. स्तोत्र 86 आणि 10 तुम्ही पण आपल्या बायबलमध्ये करू शकता. स्तोत्र 86 10. कारण तू थोर व अद्भुत कृत्य करणारा आहेस. तूच केवळ देव आहेस. त्यानंतर तुम्ही अ, दुसरे राजे वचन 19 आणि 19 पहा. दुसरे राजे 19:19. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हाला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहे. अ, ही सर्व वचनं वाचायला आपल्याला वेळ नाही, पण ही दोन वचनं आपण वाचले. अ, वारंवार बायबल एकाच देवाबद्दल बोलतं, एकाच देवाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतं. आणि तो एकच देव कोण आहे? देवचं पिता, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा. आता ज्यावेळेस आपण एकच देवाबद्दल पाहतो, तर आपण आता वचनाद्वारे थोडक्यात त्याचा उलगडा समजून घेऊया. अ, अनुवादाकडे जाऊ आपण. अनुवाद 6वा अध्याय आणि वचन 4, जिथं जी नवीन पिढी आहे इस्रायलची, जी अरण्यामध्ये जी जुनी पिढी आता मेली, आता नवीन पिढी उदयास आली होती. त्या नवीन पिढीसाठी मोशे जो आहे पुन्हा नियमशास्त्राची पुनरावृत्ती करताना दिसत आहे. आणि त्या नवीन पिढीला तो बोलतो, हे इस्रायला, श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. आता त्रैक्याबद्दल शिकत असताना अ, हे जे तत्व आहे,
ते आपण विश्वासाने घेणं गरजेचं आहे. हे फार रहस्यमय आहे. रहस्यमय. एकच देव आहे, पण तीन व्यक्ती आहेत. आणि जरी ते तीन व्यक्ती त्यांचं अस्तित्व वेगळं असलं तरी एकच देव आहे. आणि या तिन्ही मध्ये हे पूर्ण दैवत्व सामावलेलं आहे. हे एकच देव पण या तिन्ही मध्ये आपल्याला एकाच वेळी पाहायला भेटत आहे, पण तरी सुद्धा हे तीन वेगळे व्यक्ती आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि अ, हे कसं आहे आणि यावर किती मी विचार करत बसू. मी मर्यादित बुद्धीचा आहे, देव अमर्याद आहे. त्याला मी माझ्या मर्यादित बुद्धीने पूर्णपणे कधीच समजू शकणार नाहीये. पण जे काही देवाने प्रगट केलेलं आहे ते मला विश्वासाने स्वीकारणं गरजेचं आहे. आता हे इस्रायलला श्रवण कर म्हटलेलं आहे. ज्यावेळेस इथं श्रवण कर म्हटलेला ऐक हा शब्द आहे नाही का, तर शेमा, जर मूळ भाषेमध्ये तुम्ही पाहिलं तर शेमा हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि ऐक हा जो शब्द आहे तो जणू काय आपल्याला पाहायला भेटतं की काय तुझा विश्वास आहे इस्रायला, तू कशावर विश्वास ठेवत आहेस, तुझ्या विश्वासाची कबुली काय आहे. ही इब्री विश्वासाची कबुली आहे. जिथं देव कोण आहे त्याच्याबद्दल आठवण करून दिली जात आहे. आणि त्याच्या प्रती आपले कर्तव्य काय आहे, दोन गोष्टी. देव कोण आहे हे जाणून त्याच्या प्रती आपले कर्तव्य काय आहे या दोन्ही गोष्टींबद्दल आठवण करून देणार हा शब्द आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस मोशे म्हणतो की इस्रायला श्रवण कर, श्रवण कर, हे इस्रायला तो ऐक, तर इथं तुझा विश्वास काय आहे तो इस्रायलाला त्या लोकांना तो आठवण करून देत आहे की तुझा देव परमेश्वर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. आता अनन्य या शब्दाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. अनन्य इथं अनन्य हा शब्द वापरलेला काही ठिकाणी एक हा शब्द असेल, पण मूळ भाषेमध्ये मूळ इब्री जो शब्द तिथं वापरण्यात आलेला आहे तो म्हणजे एखाद. आणि एखाद हा जो शब्द आहे हा असा शब्द आहे जो अ, एक नाही का, एक एकाबद्दल तो मार्गदर्शन करणारा शब्द नाही, तर त्या एकामध्ये अनेक सामावणं जाणं त्याच्याबद्दलचा तो शब्द आहे. आता परमेश्वर एक आहे. ज्यावेळेस आपण याबद्दल विचार करतो तर हे जे विधान आहे निश्चितपणे त्रैक्य देवाला विरोध करणार नाहीये. खर तर त्या त्रैक्याची स्थापना करणारं हे विधान आहे. अनन्य, तुझा देव परमेश्वर हा अनन्य देव आहे, अनन्य आहे. तर इब्री लोकांसाठी, यहुदी लोकांसाठी हा जो शब्द आहे फारच गंभीर हा शब्द होता. आणि पुष्कळ वेळा ते वारंवार या शब्दाचं उच्चारण करायचे, ते बोलायचे. कारण देवाच्या ऐक्यतेबद्दलचा हा शब्द आहे. संयुक्त ऐक्यता किंवा ऐक्य जे आहे त्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे. आता ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रामध्ये येतो तर इथं अनन्य हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस प्रभू जो आहे देव अब्रामाला आज्ञा करतो की तुझा पुत्र नाही का, तुझा एकुलता एक पुत्र इसहाक याला घेऊन तू मोरिया देशात जा. इथं एकुलता एक पुत्र जो शब्द वापरलाय, तुझा एकुलता एक पुत्र, इथं याखिद, याखिद हा शब्द वापरलाय. याखिद म्हणजे पूर्ण एकता किंवा एकवचनी हा शब्द इथं वापरलेला आहे. एकाच व्यक्तीबद्दल मार्गदर्शन करणारा तो शब्द आहे की तुझा एकुलता एक पुत्र, तो अब्रामाला म्हणतो. पण इथं अनुवादामध्ये एखाद, याखिद नाही तर एखाद हा शब्द वापरलेला आहे. आणि हा जो शब्द आहे तो आपल्याला कशाबद्दल आठवण करून देतो, एकामध्ये सामावलेले, एकच आहे परंतु त्याच्यामध्ये सामावलेले एक किंवा दोघे, तर त्याच्याबद्दल आठवण करतो. उदाहरणार्थ हा जो शब्द आहे सगळ्यात पहिल्यांदा कुठं वापरण्यात आला एखाद हा शब्द, तर उत्पत्ती अध्याय 1 आणि वचन 5 मध्ये, जिथं तुम्हाला पाहायला भेटेल की देवाने ज्यावेळेस निर्मिती केली त्यावेळेस काय सांगितलं, संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. काय म्हटलेला आहे, हा पहिला दिवस. हा पहिला दिवस कसा बनलेला आहे, संध्याकाळ आणि सकाळ नाही का, किंवा सकाळ आणि संध्याकाळ असं म्हणू आपण नाही का. त्या दोघांनी मिळून बनलेला हा एक दिवस आहे. तर इथं तो जो एक दिवस बनलेला आहे तिथं जी ऐक्यता आहे,
ती ऐक्यता कशी आहे बरं? संध्याकाळ आणि सकाळ मिळून हा एक दिवस झालेला आहे, किंवा सकाळ आणि संध्याकाळ मिळून हा एक दिवस झालेला आहे. तर हा जो एक शब्द आहे एखाद, त्याच्याबद्दल आपल्याला दाखवितं, जिथं आपल्याला पाहायला भेटतं एक दिवस बनला तो कसा? संध्याकाळ आणि सकाळ मिळून. त्यानंतर आणखी एक एका ठिकाणी आपल्याला एखाद हा शब्द पाहायला भेटतो उत्पत्ती 2:24 मध्ये, जिथं देवाने आदामाला स्त्री दिलेली आहे. आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं की ते दोघे एक देह होतील असा शब्द वापरलेला आहे. तर एक देह म्हटलेला आहे तिथं. ते दोन वेगवेगळे आहेत, पण तरी एक देह हा शब्द वापरलाय. तर एक देह, तिथं सुद्धा एखाद हा शब्द आपण पाहू शकतो. त्यानंतर निर्गमच्या पुस्तकामध्ये आपण येतो, तिथं निवास मंडपाच्या बांधणीबद्दल बोलण्यात येत आहे. तिथं सांगितलं की सोन्याचे 50 आकडे बनवावेत आणि ह्या आकड्यांनी पडदे एकमेकांना अशा प्रकारे जोडावेत म्हणे की सर्व निवास मंडप अखंड होईल. अखंड, इथं सुद्धा एखाद हा शब्द वापरलेला. हा अखंड कधी होईल? तर हे सोन्याचे 50 आकडे बनवावेत म्हटलेलं आहे. आणि त्या आकड्यांनी हे पडदे एकमेकांना अशा प्रकारे जोडावेत की सर्व मिळून निवास मंडप अखंड होईल. पितळेचे 50 आकडे करावेत आणि ते बिरड्यांत घालून तंबू असा जोडावा की तो अखंड होईल. तर पाहिलं, हा जो अखंड एकच निवास मंडप आपण पाहतो, तो अनेक 50 अशा त्या आकड्यांनी, त्या पडद्यांनी बनलेला आहे. पण तो एकच आहे, बरोबर. अनेक भागांनी बनलेली ती ऐक्यता. त्यानंतर येझकेलाच्या पुस्तकामध्ये प्रभू त्याला म्हणतो, येझकेलाला, मानव पुत्रा, तू लाकडाचा एक ढलपा घेऊन त्यावर हा यहुदा व त्याचे सोबती इस्रायल वंशज यांचा असे लिही. आणि मग लाकडाचा दुसरा ढलपा घेऊन त्यावर हा योसेपाचा म्हणजे एफ्राईम व त्याचे सोबती सर्व इस्रायल घराणे यांचा ढलपा असे लिही. दोन ढलपे घ्यायला लावले म्हणे लाकडाचे, एकावर यहुदा आणि इस्रायल वंशज असं लिही म्हणे तू, आणि दुसरा जो ढलपा आहे त्याच्यावर योसेपाचा म्हणजे इफ्राईम आणि त्याची सोबती असं तू लिही. आणि नंतर काय सांगितलंय वचन 17 मध्ये पहा, हे ढलपे एकाच एक जोडून त्यांचा एक ढलपा कर म्हणे. हे दोन ढलपे तू काय कर म्हणे, एकास एक जोडून त्याचा एक ढलपा कर. तर इथं सुद्धा एखाद हा शब्द वापरण्यात आलेला. एक जीव म्हणजे ते काय होतील म्हणे, एक जीव होतील. हे दोन ढलपे आहेत परंतु त्यांना एक कर म्हणजे ते काय होतील, एक जीव होतील. आता या जुन्या करारातील एखाद या शब्दाबद्दल विचार करत असताना आता आपलं जे वचन आहे त्याकडे आपण येऊया. आणि ते वचन काय सांगितलंय, हे इस्रायला तू श्रवण कर, कारण तुझा देव परमेश्वर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. अनन्य. आता तो जो शब्द आहे, ज्यावेळेस आपण या विविध ठिकाणे तो एखाद शब्द ज्या प्रकारे आलेला आहे त्याकडे आपण पाहतो बारकाईने, आणि मग अनन्य देव त्याबद्दल येतो, त्यावेळेस आपल्याला त्रैक्य काय आहे ते आपल्याला समजण्यासाठी मदत होईल. आपल्याला शिकायला भेटतं की एकच देव म्हटलेला आहे, तर तो अशा प्रकारचा त्याचा अर्थ होत नाही. काही लोक अशा प्रकारे त्याचा अर्थ काढतील की पहा एकच देव म्हणजे काय, की आम्ही त्रैक्यावर विश्वास ठेवतो, पण कशा प्रकारे, की पहा जुन्या करारामध्ये तो एकच देव हा यहोवा म्हणून प्रकट झाला. तोच देव नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त म्हणून या भूतलावर आला, जगला, मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. आणि आता तो एकच देव पवित्र आत्मा म्हणून कार्य करत आहे. तशा प्रकारे याचा अर्थ होत नाही. तर एकच देव जो आहे, ते एकच देव, पण ते आपल्याला ह्या त्रैक्यामध्ये पाहायला भेटतं. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि हे आपल्याला योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे. आता तिथं काय सांगितलंय, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. आता अनन्य हा शब्द आपण त्याबद्दल शिकलो. त्यानंतर पुढे देव जो शब्द वापरलेला आहे, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे.
अनन्य परमेश्वर, तिथं देव जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो येलोहिम, म्हणजे अनेक वचने हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर हा जो अनन्य देव आहे तो कोण आहे? तर मग ह्या त्रैक्य, ह्या तीन व्यक्तींमध्ये हा एकच देव सामावलेला आपल्याला पाहायला भेटतं. पिता देव आहे, पुत्र देव आहे, पवित्र आत्मा देव आहे. परिपूर्ण देव पण आपल्याला या तिघांमध्ये पाहायला भेटत आहे. हे एकाच वेळी एकच जिवंत खरा देव आहे. पण या एकच देवपणामध्ये सामावलेले तीन व्यक्ती आपल्याला पाहायला भेटत आहे. विशेष करून ज्यावेळेस आपण त्याबद्दल विचार करतो, तर काही लोक जे आहे पित्यालाच एकमेव देव मानतात, परंतु पुत्र आणि पवित्र आत्म्याला जणू काय ते देव नाहीतच असे ते मानतात. जसं यहोवा विटनेस वाले, त्यानंतर काही लोक जे आहेत ते केवळ येशूलाच एकमेव देव मानतात, जसं ओनली जीसस आहे. त्यानंतर काही लोक केवळ पवित्र आत्मा देव आहे, जसं केवळ पवित्र आत्मा. हा एक कल्ट आहे, हा एक पंथ आहे. तर हे फार चुकीचं आहे, नाही का? पण ज्यावेळेस आपण त्रैक्याबद्दल पाहतो, आपल्याला माहित आहे की पवित्र शास्त्र एकाच जिवंत देवाबद्दल शिकवितं, पण तीन वेगळे व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला उलगडलेले दिसतात. आता त्रैक्य जे आहे, त्रैक्यत्व आपण पाहतो, त्याच्याबद्दल विचार करत असताना त्रिदेव नाही, एकच जिवंत खरा देव आहे. आपण त्रैक्य म्हणतो, त्रैक्य देव, कारण या तीन व्यक्ती त्या एकाच देवपणामध्ये सामावलेल्या आपल्याला दिसतात. आणि या तिघांचंही वेगळं अस्तित्व आहे, त्याच्याबद्दल आपल्याला नवीन करारामध्ये फार सुंदर रीतीने उलगडा पाहायला भेटतो. अगदी उत्पत्तीच्या पहिल्या पानावरच त्रैक्याची झलक, त्रैक्याचं कार्य आपण पाहतो. जिथं सुरुवातीलाच प्रारंभी देव हा शब्द वापरला तो अनेक वचने आहे. पुढे आपण पाहतो की पवित्र आत्म्याबद्दल आहे, की देवाचा आत्मा त्या पाण्यावर, जलाशयावर तळपत होता म्हटलेला आहे. मग देव बोलला, देवाचा शब्द आपल्याला तिथं पाहायला भेटतो, देव तिथं पाहायला भेटतो. तर त्रैक्य अगदी जुन्या करारामध्ये प्रत्येक पानावर त्रैक्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, शिकवण दिलेली आहे. पण त्याचं आपण काय म्हणू शकतो, प्रखर उलगडा नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कारण नवीन करार जो आहे तो जुन्या कराराला पूर्ण करतो, जुन्या कराराला उलगडतो अधिक प्रखरतेने. आणि म्हणूनच ख्रिस्ताने सुद्धा पुष्कळदा या त्रैक्यातील ऐक्याबद्दल सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ, शेवटी त्याच्या पुनरुत्थानानंतर स्वर्गरोहणाच्या अगोदर तो काय म्हटला? पहा, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. का बरं असं म्हटलेलं आहे? ख्रिस्ताने अगोदरच म्हटलं असतं की फक्त पित्याच्याच नावाने बाप्तिस्मा द्या, फक्त माझ्याच नावाने बाप्तिस्मा द्या, किंवा फक्त पवित्र आत्म्याच्याच नावाने बाप्तिस्मा द्या. नाही, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या. कारण त्या एकाच देवपणामध्ये सामावलेले तीन व्यक्ती आपण पाहतो, त्यांचे वेगळे अस्तित्व आपल्याला पाहायला भेटतात. कलसे 2:9 मध्ये आणि मते 12:31 आणि 32 मध्ये तिथं आपल्याला ख्रिस्त आणि पवित्र आत्मा त्यांचं देवाबरोबर एक गणण्यात येणं, त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आता ज्यावेळेस आपण या त्रैक्याबद्दल विचार करतो, तर या त्रैक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा नाहीये, एकच जिवंत खरा देव आहे. आणि ज्यावेळेस आपण या एका देवाबद्दल विचार करतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की पूर्ण देव पण पित्यामध्ये आहे, तेच पूर्ण देव पण पुत्रामध्ये सुद्धा आहे, आणि तेच पूर्ण देव पण पवित्र आत्म्यामध्ये आहे. एकच देव आहे, पण तीन वेगळे व्यक्ती आहेत. त्या तीन व्यक्ती या एकाच देवपणामध्ये सामावलेल्या आहेत. आणि हे पवित्र शास्त्राने अगदी पुराव्यानिशी अगदी साबित केलेलं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, पिता सार्वकालिक आहे, सार्वभौम आहे, महान पराक्रमी आहे, निर्माण करता आहे. त्याच प्रकारे पुत्र सुद्धा आहे, त्याच प्रकारे पवित्र आत्मा सुद्धा आहे. अनेक वचन तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करतील. आता त्रैक्याबद्दल काही चुकीची उदाहरणं लोक देतात त्रैक्य समजवण्यासाठी. आणि सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस बायबल स्कूलमध्ये मी होतो, त्यावेळेस मी सुद्धा काही चुकीचे उदाहरणं
वापरायचो. पण नंतर देवाच्या कृपेने ज्या सत्य समजलं त्यावेळेस आपल्याला समजते की खरं तर पाहिलं तर या जगातील कोणतंच उदाहरण जे आहे ते त्रैक्याला पुरेसं काय म्हणू शकतो आपण न्याय देऊ शकणार नाही. कारण तो अमर्याद देव आहे. आणि आपली अवस्था माहितीये का तो समुद्र जसा व्यापलेला आहे. आपली नजर पुरत नाही त्या समुद्राला पाहण्यासाठी नाही का. असा अफाट त्या समुद्रासारखा अगाध तो आहे. अमर्याद तो आहे. आणि आपण कशा आहे माहितीये का एखादा थेंब आपण बोट त्या समुद्रावर बुडवतो आपलं बोट आणि त्यातून जो थेंब आपल्या हातावर पडतो नाही का त्या थेंबाप्रमाणे आपली बुद्धी आहे. मग देव इतका अफाट आहे त्या समुद्राप्रमाणे आणि आपली बुद्धी अगदी त्या थेंबाप्रमाणे अगदी क्षुल्लक अशी आहे. तर ह्या मर्यादित बुद्धीचा व्यक्ती कधीच त्या जिवंत देवाला पूर्णपणे उलगडू शकणार नाही किंवा पूर्णपणे त्याला कोणत्या उदाहरणात बांधू शकणार नाही. आता काही लोक हे वर्तुळाचं उदाहरण घेतात की एक वर्तुळ आहे आणि मग पहा या एकाच वर्तुळामध्ये देवपिता देवपुत्र आणि देव पवित्र आत्मा आहे. मग ते अशा प्रकारे आकृती करतात. पण जर आपण पाहिलं तर हे जे उदाहरण आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण जर आपण पिता देव आहे म्हणतो पुत्र देव आहे म्हणतो पवित्र आत्मदेव आहे म्हणतो तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे की पिता पूर्ण देव आहे पुत्र पूर्ण देव आहे आणि पवित्र आत्मा पूर्ण देव आहे. हे असे नाही का एक तृतीयांश एक तृतीयांश एक तृतीयांश नाही का 30% तो 30% तो 30% तो असं नाही होऊन ते देव पण बनलेलं. तर पूर्ण 100% पिता देव आहे पूर्ण 100% पुत्र देव आहे आणि पूर्ण 100% पवित्र आत्मा देव आहे. हे व्हायला पाहिजे. पण हे जे वर्तुळ आहे जर तुम्ही असा भाग केला जर पिता जो पहिला कोपरा काढला तर हे वर्तुळ कधीच पूर्ण होणार नाही नाही का. तर मुळात हे वर्तुळ असं 3 वर्तुळ पाहिजे नाही का. एक पिता पूर्ण आहे पुत्र पूर्ण आहे आणि पवित्र आत्मा पूर्ण आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण पाण्याचं घेतात लोक आणि ते उदाहरण सुद्धा फार चुकीचं आहे. जे मी अगोदर शिकवायचो पाणी जसं नॉर्मल पाणी नाही का आपण पाणी पिण्यासाठी वापरतो तेच पाणी जर आपण फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ होतो त्याचं कार्य बदलतं पण पाणी पाणीच आहे. मग ते पाणी घेतो आपण आणि जर चुलीवर उकळायला ठेवलं तर मग त्याचं कार्य बदलतं पण पाणी पाणीच आहे. मग मी असं शिकवायचं की त्रैक्य असंच आहे. पण हे पण चुकीचं आहे. इथं कुठंतरी त्रैक्याला डाग येतो नाही का. कारण इथं आपल्याला अ, अ, एकच देव 3 स्वरूप असं नाहीये. तर 3 वेगळे व्यक्ती त्यांचे 3 वेगळे अस्तित्व आपल्याला पाहायला भेटतात. पण पाहण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. त्याच्यानंतर एकच व्यक्ती नाही का त्याचं एक उदाहरण घेतलं जातं की पहा एक एक व्यक्ती कोणाचा तरी पिता असतो तो कुणाचा तरी मुलगा आहे कुणाचा तरी तो पती आहे आणि मग बघा त्याचे कार्य कशा वेगळे बदलतात. तो एकच व्यक्ती आहे पण त्याचे कार्य वेगळे बदलतात. मग हे सुद्धा त्रैक्याला डाग आणणारी गोष्ट आहे. त्यानंतर अंड्याचं उदाहरण घेतात काही लोक ते वरचं जे कवर आहे ते वरचं कवर आतील तो जो पांढरा भाग असतो आणि मग त्याच्या आतील पिवळा भाग. तर हे सुद्धा कसं पूर्ण अंड कसं बनलेलं आहे ह्या तिघांनी मिळून बनलेलं आहे नाही का. एक कवच ते आतलं ते पांढरं आणि त्याच्या आतमधलं पिवळं हे 3 मिळून हे अंड बनलेलं आहे. अ, हे पूर्ण जर तसं म्हटलं तर हे कवच पूर्ण आहे तसंच आतील पण पूर्ण पाहिजे आणि त्याच्या आतील पण पूर्ण पाहिजे. म्हणून हे हे जे उदाहरण आहेत अगदी चुकीचे आहेत आणि पवित्र शास्त्रीय हे उदाहरण नाहीत. मग उत्तम उदाहरण जर आपण घ्यायचं ठरलं तर गणितातून आपण घेऊ शकतो देवाबद्दल. तर देवाबद्दल जर उदाहरण घ्यायचं तर ते अशा प्रकारे होणार नाही 1+1+1 बरोबर 3. आता बीजगणितानुसार 1+1+1 म्हणजे त्याचं उत्तर काय यायला पाहिजे 3 यायला पाहिजे नाही का. पण त्रैक्याबद्दल असं नाहीये. त्रैक्याबद्दल असं नाहीये. तर त्रैक्य देवाबद्दल शिकत असताना 1+1+1 बरोबर एकच यायला पाहिजे. बरोबर की नाही. तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता या आकृतीतून आपण थोडक्यात समजून घेऊ शकतो की अ, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा बरोबर. आता हे समजून घेणं गरजेचं आहे की पिता पुत्र नाही पुत्र पिता नाही किंवा पुत्र पवित्र आत्मा नाही किंवा पवित्र आत्मा पिता नाहीये.
पण आपण पाहतो की एकच देव आहे, त्या एकाच देवामध्ये, देवपणामध्ये सामावलेले तीन व्यक्ती आहेत. त्यांना वेगळं अस्तित्व आहे, पण हे तिघही एकच देव पण एकच देव पण जे आहे, हे तिघही तिघांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. पिता देव आहे, पुत्र देव आहे, पवित्र आत्मा देव आहे. एकाच देवपणामध्ये सामावलेले हे तीन व्यक्ती आपण पाहतो. तर आपण एकच देव काय आहे ते आपण समजून घेतलं. आता त्याच्या अगोदर एक शब्द आला होता या नायसीन मतांगीकारामध्ये, सर्व समर्थ एकच देव. सर्व समर्थ एकच देव हा पहिला मुद्दा आपला आहे, त्यावर आपण मनन करत होतो. त्यामध्ये एकच देव काय आहे त्याचा उलगडा आपण पाहिला. आता सर्व समर्थ हा जो एकच देव आहे तो कसा आहे, सर्व सामर्थी, ओमनी पोटेन्स त्याला म्हटलेलं आहे. ओमनी म्हणजे सर्व आणि पोटेन्स म्हणजे सामर्थ्य. आता सर्व सामर्थी देव जो एकच देव जो पिता म्हटलेला आहे, म्हणजेच आपल्याला पाहायला भेटतं की सर्व सामर्थ्य म्हणजे त्याच्याकडे अद्वितीय असीमित सामर्थ्य आहे. अद्वितीय तो कसा आहे बरं, तो एकमेव त्रैक देव जो आहे तो सर्व सामर्थ्य आहे, तो असीमित आहे. म्हणजे त्याच्याकडे पात्रता आहे, जे त्याने ठरवलं ते तो करण्यास सामर्थ्य आहे. असीमित सामर्थ्य अनेक मार्गाने प्रगट केलं जाऊ शकतं. जसं तो निर्माण करतो आणि नष्टही करतो. पहा, तो सार्वभौम प्रभू आहे. यशया 46:10-11 मध्ये काय सांगितलंय, मी आरंभित शेवट कळवतो. होणाऱ्या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धी जाईल. वचन 11, उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो. माझे कार्य साधणारा मी माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो. मी बोललो तसे घडूनही आणतो. मी योजितो ते शेवटास नेतो. सर्व स्थितीवर केवळ देवाचं नियंत्रण आहे. जे काही माझ्या जीवनात घडतं ते सर्व देवाच्या प्रेमळ हातातून आहे. आणि आपल्या जीवनातील सर्व परिस्थिती, मग दुःख, त्रास, क्लेश अशा सर्व स्थितीत देव आपल्याला उचलून धरणार आहे. तारणाच्या कार्यामध्ये त्याचं सर्व सामर्थ्य पण प्रगट झालेलं आहे. देवाची तारणदायी योजना इफिस 1:4 मध्ये आपण पाहतो, पित्याची सार्वभौम निवड तिथं शिकवलेलं आहे. जगाच्या स्थापने अगोदर त्याने निवडलं. पुत्राने केलेलं परिपूर्ण कार्य त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. पुत्राठायी त्याने निवडलं. पुत्र म्हटला, पित्या तू ही योजना केलेली आहेस, मी जाऊन ती सिद्धीस नेणार. स्व इच्छेने पुत्र आला, तो जगला आणि त्याने आपल्यासाठी प्राण दिला. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. आणि पवित्र आत्मा जे कार्य पुत्राने पूर्ण केलं त्याचं लागूकरण त्याच्या निवडलेल्या लोकांच्या जीवनात करत आहे. पित्याने निवडले, पुत्राने त्या निवडलेल्यांसाठी प्राण दिला आणि पवित्र आत्मा त्या निवडलेल्यांच्या हृदयात सुवार्तेचं लागूकरण करत आहे. सर्व सामर्थ्य पण तारणामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर सर्व सामर्थ्य देव जो पिता, त्याचं अतुलनीय अद्वितीय सामर्थ्य म्हणजे काय, तो एकमेव सामर्थ्य प्रभू आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. तो अनन्य परमेश्वर आहे. योग 38 मध्ये देव म्हणतो, जर तुला स्वतःला निर्दोष साबित करायचा आहे तर हे सांग, मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास म्हणे. तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग म्हणे. निर्मिती, स्थिर करणं, ईश्वरीय नियोजनाने सर्व चालवणं हे केवळ देवच करू शकतो. आणि म्हणून देव अद्वितीय सर्व सामर्थ्य प्रभू आहे. तो सर्वदा असीमित अद्वितीय सामर्थ्य पिता आहे. तो कधी बदलत नाही. तो सर्वदा तारण्यास समर्थ आहे. आणि ज्या प्रकारे तो सार्वकालिक आहे त्याच प्रकारे त्याने दिलेले तारण सार्वकालिक आहे. ते कधी गमावले जाणार नाही. कारण तारण केवळ विश्वासाच्या द्वारे, केवळ कृपेने विश्वासाच्या द्वारे आहे. केवळ विश्वास केवळ ख्रिस्तावर आहे आणि तारण केवळ देवाच्या गौरवास्तव आहे. मग त्याला सर्वदा मान, महिमा आणि गौरव मिळतं त्याद्वारे, नाही का. आता या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्याला लागूकरण काय आहे. आपण जे सुरुवातीला वचन पाहिलं, हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. ज्यावेळेस मोशे त्या इस्रायल लोकांना बोलत आहे, तर तिथं दोन गोष्टी शिकवलेल्या आहेत. एक म्हणजे देव कोण आहे हे जाणून घेणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे
देव जो आहे त्याला जाणल्यानंतर आता आपली कर्तव्य काय आहेत हे आपण समजून घेणं. आता पुढे काय सांगितलंय वचन 5 मध्ये, तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर आपलं कर्तव्य काय आहे या विषयाच्या शेवटी येत असताना, आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रेम करणं. देव कोण आहे हे जाणून घेतल्याने आपण त्याच्याशी योग्य प्रकारे वागू शकतो. आपण त्याला त्याचे योग्य स्थान देतो. देवाला आपल्याकडून संपूर्ण प्रेमाची अपेक्षा आहे. हे प्रेम योग्य आहे, ही अपेक्षा करणे योग्य आहे. का बरं? कारण त्याने आपल्यावर पूर्ण प्रेमपणे प्रेम केलेलं आहे. आपण त्याच्यावर प्रेम करतो कारण त्याने प्रथम आपल्यावर प्रेम केलेलं आहे. योहानमध्ये सांगितलं कसं प्रेम केलं, त्याच्या प्रेमाचं प्रमाण त्याने दाखविलं की त्याचा प्रिय पुत्र, त्याचा एकुलता एक पुत्र जो सार्वकालिकतेमध्ये ज्याच्यावर तो संतुष्ट आहे, ज्याच्यावर तो प्रीती करतो, ज्याच्या सहभागितेमध्ये तो नेहमी आनंदी होता, त्याला त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी या पुतळावर पाठवलं. त्याने त्या पुत्राला वधस्तंभी खेळलं, त्या अपराध्यांच्या हाती दिलं, त्याला त्याने त्या वधस्तंभावर मारलं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तुमचा आणि माझा परिपूर्ण क्रोध त्या पित्याने त्या पुत्रावर लादलेला आहे. किती अगाध हे प्रेम आहे आपल्यावर केलेलं देवाने. मग या प्रीतीची जाणीव आपल्याला वधस्तंभाच्या पायथ्याशी येते आणि मग देवाला आपण समजतो की हा खरंच किती महान तो देव आहे. काय देव आपल्याकडून अपेक्षा करतो त्याच्यावर प्रीती करतो. आपल्याला अनेकदा वाटतं की देव आपल्याकडून 100 गोष्टींची मागणी करतो, आपले पैसे, आपला वेळ, आपले प्रयत्न, आपली इच्छाशक्ती, आपले समर्पण इत्यादी. पण देवाला खरोखर काय हवंय? आपलं प्रेम. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने देवावर आपल्या पूर्ण मनाने, जीवाने आणि बुद्धीने प्रेम करतो, तेव्हा बाकी सर्व काही त्याला मुक्तपणे दिलं जाईल. वेळ, पैसा, इच्छाशक्ती सर्व काही. कारण आम्ही देवावर प्रीती करतो. पण जर आम्ही देवावर प्रीती करत नाही, आम्ही फक्त देहाने मंडळीमध्ये येणारे आहोत, आम्ही फक्त देहाने बोलणारे आहोत लोकांसमोर, तिथं आम्हाला पैसे देवाच्या कार्यासाठी देऊशी वाटणार नाही, आमचा वेळ देऊशी वाटणार नाही, आमचे प्रयत्न देऊशी वाटणार नाही, आमची इच्छाशक्ती देऊशी वाटणार नाही, कारण आम्ही देवावर प्रीती नाही करत. नाही का? त्याला काहीच अर्थ नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रीतीबद्दल शिकवलं. तो म्हणतो ही महान आज्ञा आहे. काय आहे? तो आपला देव परमेश्वर आजवर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि त्याच्यासारखीच दुसरी काय आहे म्हणे? आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखी प्रीती कर. त्या मोठ्या आज्ञेसारखीच ती आहे. जेव्हा आपण प्रभूवर, देवावर, तो आपला देव यावर आपण पूर्ण मनाने, जीवाने आणि बुद्धीने प्रेम करतो, तेव्हा आपल्याला आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखं प्रेम करणं सोपं जाईल. कारण तो महान देव आहे. आणि म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, आपण या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्या मनात सोपून पाहूया, काय खरंच देवाची प्रीती, ख्रिस्ताची प्रीती आम्हाला समजलेली आहे का? काय खरंच आम्ही देवावर प्रीती करत आहोत का? आम्हाला माहित नाही आमचं वागणं कसं आहे, आम्ही काय करत आहोत. पण आमची जी प्रीती जर देवाप्रती असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत बाकीच्या, त्या आपोआप देवासाठी करण्यास आम्ही धावू. त्याच्यासाठी देव कोण आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि तेच आज आपण नायसीन मतांगीकारामधून समजलेलं आहे की एकच जिवंत खरा देव आहे.